नमस्कार. आज मी तुम्हाला खुसखुशीत करंजी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं. 1 वाटी रवा घेतला आहे. तो छान आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. मी इथे 0 नंबरचा रवा घेतला आहे. तुमचं जर जाडसर असेल तर तुम्ही थोडासा मिक्सरला बारीक करून घ्यायचा. तर रवा आपला भाजत आला आहे. त्यात मी 1 वाटी खोबरं किसून घातले. सुक्कं खोबरं घेतले मी इथे. खोबरं पण रव्यामध्ये छान परतून घ्यायचे. आता यामध्ये मी 2 चमचे तीळ घालून घेतले. काजू बदाम जाडसर वाटून घेतले. चारोळे घेतले थोडेसे आणि खसखस घेतली. हे सर्व आपल्याला या रव्यामध्येच भाजून घ्यायचे. जास्त भाजायचं नाही. थोडंसं त्याचा फक्त सुगंध जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ते भाजून घ्यायचे आहे आपल्याला. रवा पण आपला आता छान भाजत आला आहे. छान असा परतून घ्यायचा आहे. बघू शकता रवा छान भाजला. यात मी विलायची पावडर आणि जायफळ पावडर घालून घेतली. ती पण छान आपल्याला परतून घ्यायची. आपला रवा भाजून झाला आहे. आता याला साईडला ठेवलं आहे मी आणि पीठ मळून घेऊया. इथे मी पाव किलो मैदा घेतला आहे. मैदा चांगला चाळून घ्यायचा आहे म्हणजे पीठ आपलं मऊ होईल. मैदा चाळून झाला. मी याच्यातली 1 वाटी साईडला काढून घेते. यामध्ये 2 चमचे तेल मी गरम करून घातलं आहे. थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि आपण हाताच्या साहाय्याने सर्व तेल आणि मैदा असं पूर्ण मैद्याला तेल लागलं असं आपण त्याला मिक्स करून घेतलं आहे. तर थोडंसं पाणी घालून त्याचा चांगला आपल्या घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. छान पीठ मऊ होईपर्यंत मळायचं आहे म्हणजे करंजे सॉफ्ट होते. पीठ मळून झाले आता आपलं. त्याला आपण झाकून ठेवून साईडला ठेवू. आपला रवा पण थंड झाला आहे. यामध्ये आता आपण पिठी साखर घेऊ. मी इथे 1 वाटी पिठी साखर घेतली. जितकं गोड लागेल आपल्याला तशी ती घालत जायची त्यामध्ये. रवा गरम असताना पिठी साखर घालायची नाही तर करंज्या अशा घट्ट होतं सारणातलं. पीठ पण छान मऊ झालं आहे आपलं. आता असं छोटे छोटे गोळे घेऊन छोटासा गोळा घेऊन ते पेढ्याचा आकार देऊन आपण हे सुक्के पीठ लावून याची पुरी लाटून घ्यायची. पुऱ्या जाड पण नाही ठेवायच्या आणि जास्त पातळ पण नाही करायच्या. मीडियम साईज आपल्याला ही पुऱ्याची ठेवायची. बघू शकता तुम्ही पुरी कशी झाली. जास्त पातळ नाही आणि जाड पण नाही. तर इथे मी साचा घेतला आहे. त्याला थोडंसं सुक्कं पीठ लावून घेतलं आहे. त्यामुळे आपले करंजी त्याला चिटकणार नाही. त्यात मी 1.5 चम्मच सारण घालून घेतलं आहे आणि सारण आपल्याला चांगलं आतमध्ये असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे करंजी फुटणार नाही. आत प्रेस करायचे त्याला आणि हे साचा बंद करून पुन्हा त्याच्यावर दाब देऊन बघा करंजी आपली कशी झाली आहे. करंजीचा आकार पण छान झाला आणि करंजी फुटणार पण नाही. मी आता सगळ्या करंज्या करून घेते. इथे करंज्या सगळ्या माझ्या पूर्ण झाल्यात. आता या आपण तळून घ्यायच्या. यासाठी मी ते कढई तेल आणि तूप मिक्स करून गरम केले. यात आपण जास्त गरम नाही करायचं तेल. थोडंसं असं मीडियमच ठेवायचं म्हणजे जास्त मग ते करंजी कडक होत नाही आणि लाल पण करायच्या नाही. थोडंसं फक्त कलर आपला ब्राऊन होईपर्यंत गोल्डन होईपर्यंत आपण याला तळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही करंज्याचा कलर कसा झाला आहे. आता मी सगळ्या करंज्या तळून काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवणार सगळ्यासोबत. बघा इथे सगळ्या करंज्या तळून झाल्यात. कलर पण किती सुंदर झाल्यात आणि कशाचा आकार पण किती छान आला आहे. एक करंजी मी तोडून दाखवते. तुम्ही बघू शकताय आपली करंजी किती खुसखुशीत झाली. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा. धन्यवाद.